तर हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर याला आपल्याला काय लागणार आहे, इंटरनेट लागणार. ठीक आहे. आता इंटरनेट जसं की तुम्ही तुमच्या मोबाईल हॉटस्पॉटने पण देऊ शकतात. ठीक आहे. विंडोज मशीनवरनं लिनक्स मशीनवर तुम्हाला ते घ्यावं लागेल. ठीक आहे. किंवा जर तुम्ही लॅन केबल कनेक्ट केली असेल तर तुम्हाला इथे फक्त काय करायचंय, ग्राफिकली मी दाखवतोय सेटिंग. सपोज तुमची इंटरनेट केबल तुमच्या विंडोज मशीनला कनेक्ट आहे, जसं की माझी कनेक्टेड आहे आता. ठीक आहे. तर मला फक्त काय करायचंय, इथं मॅन्युअल जो आपण आयपी सेट केला होता आठवत असेल, त्याला ऑटोमॅटिक करून घ्यायचंय. अप्लाय वर क्लिक करून घ्यायचं, याला एकदा ऑफ एकदा ऑन करायचंय. ठीक आहे. झालं. इथे तुम्हाला आयपी ऍड्रेस मिळून जाईल. इथे बघा आपल्याला आयपी ऍड्रेस मिळाला. हा. ठीक आहे. तर इथे ऑटोमॅटिकली इंटरनेट मिळून जाईल. आता जर मी www.google.com ला जर पिंग केलं, www.google.com, ते बघा रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला. ठीक आहे. किंवा इंटरनेटचा आयपी काय असतो, 8.8.8.8. त्याला पिंग करून बघा रिस्पॉन्स मिळतोय. ठीक आहे. तर या अकॉर्डिंग तुम्हाला इंटरनेट मिळून जाईल. काही प्रॉब्लेम असेल इंटरनेट देण्यासाठी तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते सांगून देईल कसं करायचं. ठीक आहे. किंवा लॅपटॉपच घेऊन या, हॉटस्पॉट वगैरे मी कसं कनेक्ट करायचं ते तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. बेस्ट वे. ठीक आहे. तर इंटरनेट पाहिजे पहिलं. ठीक आहे. दुसरं, तुम्हाला ओएस ला रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे. नाही, ओएस ला रजिस्टर करायची काही गरज नाहीये. ओएस आपण पुढच्या प्रॅक्टिकलला रजिस्टर करणार आहोत, जे की मी एआयचं एक टॉपिक शिकवणार आहे. त्याच्यात मी तुम्हाला ओएस कशी रजिस्टर करायची, लिनक्स ओएस, त्याला मी दाखवणार. त्यासाठी माझ्याकडे एक अकाउंट आहे, त्या अकाउंटने मी रजिस्टर करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर इथे मी डायरेक्टली काय करतो, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. फ्लॅटपॅक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. फ्लॅटपॅक. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर हे फ्लॅटपॅक सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट इन्स्टॉल्ड असतं. आता तुमच्या केसमध्ये हे इन्स्टॉल असेल तर ठीक, नसेल तर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड होईल. जसं की माझ्या केसमध्ये हे सॉफ्टवेअर ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लॅटपॅक -, व्हर्जन जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला व्हर्जन शो करतो 1.16.0. हे फ्लॅटपॅकचं व्हर्जन तुम्हाला दाखवतो. फ्लॅटपॅक रिमोट्स एंटर जर दिलं तर इथं तुम्हाला रेपो कॉन्फिगर दाखवतो. रेपो म्हणे हा सॉफ्टवेअर कुठून इन्स्टॉल करेल त्याचे रेपो आयडी किंवा रेपो नेम आपण म्हणतो, जसं की RHL इथं डिफाईन केलंय, तर तो इथनं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहे. रेपो नेम यांनी RHL दिले, जे की रेड हॅटने बाय डिफॉल्ट ते दिलेले आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, एक ऑनलाईन रेपो कॉन्फिगर करायचा आहे. रेपोज डिरेक्टरी म्हणजे एक लोकेशन असतं जिथं सॉफ्टवेअर्स ऍप्लिकेशन्स पडलेले असतात. ठीक आहे. जसं की ऍप स्टोअर आहे, प्ले स्टोअर आहे, त्याच्याकडे सॉफ्टवेअर्स आहेत. मग ते आपला रेपोज डिरेक्टरी आहे, तिथं ऑल सॉफ्टवेअर स्टोअर्स आहेत. त्याला आपल्याला कॉन्फिगर करायचंय. तर फ्लॅटपॅक रिमोट ऍड ही कमांड चालवायची. रिमोट -ऍड -, इफ नॉट एक्झिस्ट, जर एक्झिस्ट नसेल, काय नावाने, काही नाव देऊ शकतात. जसं मी माय फ्लॅट नाव देतो, माय फ्लॅट. ठीक आहे. माय फ्लॅट हब, जे बी नाव तुम्हाला द्यायचं, जसं इथं RHL नाव आहे ना, इथं RHL, तसं आपण नाव देतोय माय फ्लॅट नावाने. आता एक्झाम मध्ये तुम्हाला हे नाव दिलेलं असेल त्या नावाने फक्त रेपो कॉन्फिगर करायचा, रेपो बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला URL द्यायचा, https:// आता हा पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला हा URL प्रोव्हाइड केलेला असेल. ठीक आहे. तर hub.org रेपो, त्याच्यानंतर काय, फ्लॅट हब डॉट फ्लॅट पॅक रेपो, हा इंटरनेटचा URL आहे. एक्झाम मध्ये फक्त दुसरा URL असेल. ठीक आहे. तो तुम्हाला लिहून टाकायचा आहे. म्हणून आपल्याला इंटरनेट पाहिजे, बिकॉज आपण या साईडवरनं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहोत. कोणत्या साईडवरनं, फ्लॅट हब ORG ह्या पाथवरनं आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणार आहोत. ठीक आहे. मग त्यासाठी आपण माय फ्लॅट नावाचा रेपो नेम देऊन टाकलं. जसं की मी इथं बघितलं फ्लॅट रेपो मध्ये आता एक ऍड झालं बघा, माय फ्लॅट नावाचं. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला सपोज एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे किंवा मला सॉफ्टवेअर बघायचंय ती आहे का नाही हे सॉफ्टवेअर, तर इथे सर्च करायचं आहे. ठीक आहे. तर SEARCH सर्च, जसं मी याला फायरफॉक्स नावाचं सॉफ्टवेअर मला ऍप्लिकेशन मला इन्स्टॉल करायचंय, तर मी आधी सर्च करतो की फायरफॉक्स नावाचं ऍप्लिकेशन आहे का. हा आहे, खूप सारे आहेत. ठीक आहे. तर इथे दाखवते बघा, स्टेबल व्हर्जन आहे त्याचं, आणि फ्लॅट आणि RHL या दोघं रेपोकडे हे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे ऍप्लिकेशन. काही ठिकाणी फक्त म्हणतो माय फ्लॅट वरच अवेलेबल आहे, म्हणजेच या साईडवर अवेलेबल आहे, RHLच्या साईडवर अवेलेबल नाहीये. ठीक आहे. तर हे तुम्हाला रिमोट्स दाखवतो. ब्रांच म्हणजे स्टेबल व्हर्जन आहे किंवा लेटेस्ट व्हर्जन, आणि हे काही व्हर्जनचे तुम्हाला डिफाईन केलेले आहेत.
इथे ऍप्लिकेशन आयडी आहे, हा आयडी इम्पॉर्टंट आहे. जसं की मला हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, इथं वाचून घ्यायचं त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन. ठीक आहे, तर मला हा ऍप्लिकेशन काय करायचं, इन्स्टॉल करायचा. हा आयडी मी कॉपी केला, कमांड चालवायची फ्लॅट पॅक इन्स्टॉल. कुठे इन्स्टॉल करतोय, माय फ्लॅट वरनं, किंवा तुम्हाला RHL वरनं करायचं, तुम्ही RHL वरनंही करू शकतात. म्हणजे इथं RHL लिहायचं. पण आपण जो कॉन्फिगर केला या साईड वरनं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. कोणाला इन्स्टॉल करायचं आहे, जो आयडी मी कॉपी केला तो मी इथे लिहून टाकतो, org.mozilla.firefox. ठीक आहे, एंटर. डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल इट? येस. सपोज मी इथं वाय देऊन टाकलं असतं ना, इथं -y, तर त्याने मला हा मेसेज विचारला नसता. वायचा मिनिंग येस असतो. परत तो कन्फर्मेशन विचारतोय, प्रोसेस करायची, एवढे सारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होणार आहेत त्याच्याबरोबर. ठीक आहे, त्याच्या लायब्ररीज वगैरे सगळं येऊन जाईल त्याच्याबरोबर, तर येस प्रोसेस करतोय. सगळ्यात आधी तो त्याचा प्लॅटफॉर्म बनवतोय. ठीक आहे, हे बघा, हे प्लॅटफॉर्म्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर मग तुमचा हे फायरफॉक्स इन्स्टॉल होतील आणि त्याला लागणाऱ्या लायब्ररीज वगैरे ते सगळे येतात. ठीक आहे, म्हणजे एक आयसोलेट एरिया तो बनवतोय, त्याला आपण सँडबॉक्स मध्ये तो इन्स्टॉल, त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणतो. त्या प्लॅटफॉर्मवर हे ऍप्लिकेशन चालणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी माझ्याकडे फायरफॉक्स आहे, बट तो सिस्टम फायरवॉल आहे, फायरफॉक्स आहे. हे बघा, आम्ही ऑलरेडी फायरफॉक्स ओपन केलाय, त्याच्यात माझे काही टूल्स चालू आहेत. ठीक आहे, तर हा फायरवॉल माझा OS चा फायरवॉल आहे. ठीक आहे, हा काय OS चा फायरवॉल. बट आपण अजून एक सँडबॉक्स मध्ये एक फायरफॉक्स इन्स्टॉल करतोय. आपला फायरफॉक्स चालू आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन आपलं कम्प्लीट झालंय, इन्स्टॉल झालंय. तर फायरफॉक्स आपण इन्स्टॉल केला. आता जर मी ग्राफिकली जर तुम्हाला दाखवलं, इथे क्लिक करा, इथे क्लिक करा. ऑलरेडी एक फायरफॉक्स आहे जो की आपलं ओपन आहे, डॉट आहे म्हणजे हा ओपन आहे, आणि हा आत्ता आपण इन्स्टॉल केला, जो की आपल्या OS च्या लायब्ररीजला यूज नाही करत आहे. हालाकी OS वरच आहे, बट त्याचा एक सँडबॉक्स मध्ये त्याला बनवण्यात आलंय, त्याच्या लायब्ररीज वगैरे तो त्याचा यूज करणार आहे. हो, yes. हो, त्याचं फ्लॅटपॅक नावाचं एक फोल्डर क्रिएट होईल ना, तिथं तुमचा पूर्ण डेटा स्टोअर होईल. आता पाथ जो असतो ना, तो इथं असतो, /var मध्ये लिब मध्ये फ्लॅटपॅक नावाचं एक फोल्डर आहे. एक मिनिट, फ्लॅटपॅक मध्ये ऍप नावाचं फोल्डर, सगळा डेटा त्याचा इथे आहे. हे बघा, इथे आहे त्याचा. ठीक आहे, तर जेही पण आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू, ते /var lib मध्ये फ्लॅटपॅक नावाच्या फोल्डरमध्ये ऍप नावाचं फोल्डर आहे, तिथे ते असतं. ठीक आहे, सेपरेट. आता बघा, आपला फायरफॉक्स ओपन झाला. हा फायरफॉक्स जो आहे आत्ता, हा वाला, हा आपण आत्ता टाकलेला. ठीक आहे, देन आता सपोज तुम्हाला किती सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केले ते बघायचं असेल, तर फ्लॅटपॅक लिस्ट -ऍप हे कमांड चालवा. याच्यात तुम्हाला लिस्ट दाखवेल. आत्ताच पण आपण एकच सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय, त्याचं व्हर्जन वगैरे ते दाखवते, कुठे इन्स्टॉल झालं, सिस्टम मध्ये इन्स्टॉल झालं ते. ठीक आहे, लेट्स से अजून मला एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, तर ते सॉफ्टवेअर मला इन्स्टॉल करायचं, कमांड चालवा फ्लॅटपॅक इन्स्टॉल. कुठून इन्स्टॉल करायचं, माय फ्लॅटवरनं. आता मला एक कोड माहिती आहे, VS कोडचं सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल करतोय, तर मी कॉपी पेस्ट करून घेतो डायरेक्टली त्याचा कोड. ठीक आहे, ऍप्लिकेशन आयडी. आता तुम्हाला माहित नसेल ऍप्लिकेशन आयडी, तर फ्लॅटपॅक सर्च VS विज्युअल स्टुडिओ, म्हणजे सिमिलर नेमने सर्च करून बघायचं. ठीक आहे, तर मग त्या अकॉर्डिंग तुम्हाला तो कोड मिळून जाईल. -y, येस. आता हे सॉफ्टवेअर VS कोड इन्स्टॉल होते आपलं. ठीक आहे, मग तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. साइड बाय साइड मी इथं दाखवतो. फ्लॅटपॅक SEARCH सर्चने तुम्ही सर्च करू शकतात. जसं GRMP नावाचं एक व्हिडिओग्राफ इमेज एडिटर टूल आहे. ठीक आहे, आता त्या रिगार्डिंग भरपूर आहेत, मला सिमिलर नाव वाटलं तर मी ते सर्च केलं. तर इथे बघा, हे एक आयडी आहे, हे हे तुम्ही इन्स्टॉल करू शकता. बट यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअरचे थोडंसं नॉलेज पाहिजे. सॉफ्टवेअरची नावं, कोणतं सॉफ्टवेअर कशासाठी. आता जसं आता तुम्हाला माहिती आहे की VLC प्लेअर असतो, ज्याचा व्हिडिओ वगैरे. ठीक आहे, कधीतरी तुम्ही ऐकलं असेल म्हणून ते लक्षात ठेवलं, किंवा फायरफॉक्स कशासाठी असतो, क्रोम कशासाठी असतो, हे आपल्याला आता माहिती आहे. मग त्या अकॉर्डिंग तुम्हाला सॉफ्टवेअरची नावं माहिती पाहिजे. ठीक आहे, तर लेट्स से मी हे इन्स्टॉल करतो, एक ऍप्लिकेशन अजून. ठीक आहे, तर कमांड काय, फ्लॅटपॅक इन्स्टॉल
कुठून इन्स्टॉल करतोय माय फ्लॅट, आणि देन त्याच्यानंतर आयडी कॉपी पेस्ट केला, -y म्हणजे यस. आता ते पण इन्स्टॉल करतोय तो. ठीक आहे, साईड बाय साईड मी दोघं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. आता हे काय, इमेज क्रिएटर साठी इथे त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. ठीक आहे, आता एक्झाम मध्ये एखादं ऍप्लिकेशन दिलं असेल, जनरली VS कोड सारखं ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवावं लागतं. ठीक आहे, तुम्हाला VLC प्लेअर माहिती असेल, VLC प्लेअर, तर VLC प्लेअर इन्स्टॉल करा. फ्लॅट पॅक, सर्च, VLC. आता मी VLC नावाने, आता VLC नावाने सिमिलर नाव मी दिलं. आता बघू VLC रिगार्डिंग किती ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्याकडे. खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. फॉन्ट कमी करून मी VLC व्हिडिओ साइड बाय साइड. ठीक आहे, इथं डिस्क्रिप्शन वाचून घ्यायचं. मिनिमम रिसोर्स HQ VLC प्लगिंग अँड अलाउ क्वेश्चन ट्रेस व्हिडिओ. ठीक आहे, हे बघा, हा आहे VLCचा आपलं प्लेयर. त्याचा आयडी हा घेतला मी. ठीक आहे, थोडंसं डिस्क्रिप्शन वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग टाकायचं फ्लॅट पॅक इन्स्टॉल माय फ्लॅट, जो की आपण रेपो आयडी दिला होता तो, आणि देन त्याच्यानंतर तो आयडी ऍप्लिकेशन आयडी आपण घेतला आणि -y ने इन्स्टॉल करतोय. ठीक आहे, आता बघा हे पण इन्स्टॉल होतंय, हे पण इन्स्टॉल होतंय, आणि हे पण इन्स्टॉल होतंय साईड बाय साईड. ठीक आहे, ऑलमोस्ट आपण बरेच सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तिथं. तर फ्लॅट पॅक लिस्ट -हायफन ऍप, हे बघा आपण 4 ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले. ठीक आहे, इथे मी क्लिक केलं, इथे ऍप्लिकेशन, हे बघा VS कोड आला, VLC प्लेअर आला, हे जे मी ते सॉफ्टवेअर ग्राफिकल इमेज एडिटर ते आलं, इथे मी क्लिक करतो. ये देखो, ये सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केले. ठीक आहे, असे सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करू शकतात ऍप्लिकेशन थ्रू. ठीक आहे, आता सपोज तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन अपडेट करायचं असेल, ठीक आहे, तर इथं अपडेट लिहून टाकायचं. अपडेट, कोणतं ऍप्लिकेशन अपडेट करायचं आहे, जसं की मला VS कोड अपडेट करायचा आहे, किंवा मला आयडी लागेल त्याला अपडेटसाठी. तर लेट्स से मला हे ऍप्लिकेशन अपडेट करायचं आहे. ठीक आहे, मग त्याचा मी आयडी घेतला. आयडी तुम्हाला इथं पण मिळून जाईल, जसं मला VLC प्लेअर अपडेट करायचं आहे, इथं मी घेतला VLC प्लेअर -y. आता ते नथिंग टू डू म्हणतोय, बिकॉज ते ऑलरेडी अपडेटेड सॉफ्टवेअर आहे, दॅट्स वाय. सपोज इथं व्हर्जन चेंज झालं, 4.0 आलं, मग त्यावेळेस तुम्ही ते अपडेट करू शकता, ते स्पेसिफिक सॉफ्टवेअर अपडेट होईल. ठीक आहे, मग तुम्हाला हे अपडेट करायचं असेल तर त्याचा आयडी लिहून टाकायचा. ठीक आहे, तर अपडेटने अपडेट केलं जातं. सपोज तुम्हाला इन्फो पाहिजे असेल, इन्फॉर्मेशन, कोणत्या ऍप्लिकेशनची इन्फॉर्मेशन, ते सॉफ्टवेअर कशासाठी आहे, तर मी ते तुम्ही इन्फो टाकता. जसं मला VS कोड बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन दाखवतो. VS कोड, त्याचा आयडी आहे, रेफरन्स आयडी, आर्किटेक्चर, स्टेबल वर्जन दाखवलंय, लायसन, कुठून इन्स्टॉल केलं माय फ्लॅटवरनं, त्याचा कलेक्शन कुठे, साईज किती आहे, सिस्टम मध्ये आपण इन्स्टॉल केलंय, त्याचा आयडी वगैरे, कमेंट वगैरे दे पाहिजे. ठीक आहे, त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. शेवटी आय थिंक डेट आहे, ते डेट डिफाईन केलं, म्हणजे कालच अपडेट झालेलं आहे त्याला. ठीक आहे, 6 तारीख कालच होती ना. देन तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला शो लोकेशन, ही जर टाईप केली कमांड शो लोकेशन, तर तुम्हाला लोकेशन शो करून देईल की ते कुठे इन्स्टॉल, म्हणजे त्याचं लोकेशन, त्याचा पाथ आला बघा.
जसं की मी म्हटलं होतं की इथे तुमचे ऍप्लिकेशन्स असतात तिथे लोकेशन शो करता येतात. अपडेट्स अपडेट करता येते इन्फो तुम्हाला जर स्पेसिफिक रन करायचं असेल ते सॉफ्टवेअर, एखादं सॉफ्टवेअर रन करायचं आहे तर मग फ्लॅट पॅक रन लिहायचं आहे आणि इथे मी लेट्स से फायरफॉक्सला मला रन करायचं आहे, मग फायरफॉक्सचा आयडी काय आहे? हा फायरफॉक्सचा आयडी मी घेतला, ते रन होतं. म्हणजे त्याला आपण त्या ऍप्लिकेशनला ओपन करू शकतो. आता फायरफॉक्स ओपन होईल तो, ठीक आहे, त्या ऍप्लिकेशनला ओपन करण्यासाठी. नेक्स्ट, सपोज मला अनइन्स्टॉल करायचं असेल एखादं ऍप्लिकेशन, जसं मी नकोय मला ते VLC प्लेअर मला काढून टाकायचं आहे, ठीक आहे, तर त्यासाठी फ्लॅट अनइन्स्टॉल लिहायचंय, तर अनइन्स्टॉल आणि तो आयडी लिहून टाका. बघा फायरफॉक्स ओपन झाला जो आपण रनने केला, ठीक आहे. मी याला आता क्लोज करतो. सपोज मला टाकायचं आहे -y, आता अनइन्स्टॉल होत आहे, ठीक आहे. अनइन्स्टॉल झालं, चेक करा, फायरफॉक्स नाही आहे आता, ठीक आहे. त्याकडून तुम्ही इन्स्टॉल, अपडेट, अनइन्स्टॉल, इन्फो, रन हे सारे ऑप्शन्स आहेत फ्लॅटपॅक बरोबर, ठीक आहे. सर्च, तुम्ही सर्च करू शकतात, ठीक आहे. इन्फो बघू शकतात, इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर मला सगळे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून टाकायचे असतील तर त्यासाठी इथं लिहा अनइन्स्टॉल, म्हणजे जे पण आपण इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर्स आहेत ते सगळे अनइन्स्टॉल होऊन जातील. सगळे तो इन्स्टॉल करतोय वाय. एक एक करायचं असेल तर एक एक लिहा, सारे करायचं असेल तर ऑल लिहून टाका, ठीक आहे. तर ह्या साऱ्या कमांड्स आहेत फ्लॅटपॅक मध्ये, ते तुम्ही कमांड लाईन मतलब युजर ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं असतील तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता, ठीक आहे. युजर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आता सगळे इन्स्टॉल झाले, चेक केलं तर एक पण सॉफ्टवेअर नाही, ठीक आहे. तर या अकॉर्डिंग तुम्ही ऍप्लिकेशनला इन्स्टॉल अनइन्स्टॉल करू शकता, ठीक आहे. हे ऍप्लिकेशन सँडबॉक्समध्ये चालतील. म्हणजे OS ला मी अपडेट जरी केलं तरी त्या ऍप्लिकेशनवर काही इफेक्ट होणार नाही. ही वेबसाईट आहे FLAT.org, त्याच्यात हे सगळे ऍप्लिकेशन्स असतात, ठीक आहे. तर आपण ती लिस्ट करून बघितलं. इथं तुम्हाला लिनक्स असिस्टंट म्हणून पण एक दिलेलं आहे बघा, इथं काहीतरी आता असेल, मे बी AI टूल वगैरे काय असेल किंवा असेल तिथे तुम्ही इन्स्टॉल करू शकता, ठीक आहे. त्याचे आयडीज वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहेत, ठीक आहे. तर होता फ्लॅट पॅक कन्सेप्ट, ठीक आहे.